नक्कीच सामना अनुभवत आहोत. जवान मिळकत खार आणि सागरी गणेश स्थळ फलंदाजी करतोय, तो म्हणजे सागरी गणेश स्थळ. आणि सामना करेल सुभेचा. या पहिल्या षटकामध्ये फलंदाज जयेश आणि हसनैन. राईट आर्म राऊंड विकेट मारा. पहिलाच तेज तर्रार चेंडू केलाय गेला फुल टॉस आणि फेकून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. उत्तुंग असा जबरदस्त मोठा फटका षटकारांसाठी. श्री गणेश हा षटकाराने झालाय, 6 धावाने झालाय गणेश स्थळ संघाचा. जशी सुरुवात हवी आहे थळ संघाला तीच सुरुवात मात्र जयेशनी करून दिली आहे मी म्हणेन. सागरी गणेश स्थळ वर्सेस जय हनुमान मिळकत खार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. आता मात्र ओव्हर पिच पण दिशा तीच. लॉंग ऑफची दिशा टप्प्यात बदल होता, परंतु चेंडू टप्प्यात होता फलंदाजाच्या. कोणती दयमाय दाखवली गेली नाही. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेला आहे तो षटकारासाठी. 2 चेंडू लगातार 2 मोठे फटके. जवळ 12 धावा कुठल्या गेल्यात हितेश मी म्हणेन. नक्कीच दबावात आणणाऱ्या असतील गोलंदाज सुभेशला आणि कर्णधार ओमकारला सुद्धा, कारण फलंदाज फॉर्म मध्ये येतोय. वेसण घालावी लागेल, लगाम घालावी लागेल. नक्कीच यक्ष प्रश्न डोळ्यासमोर असेल. सुभेशच्या काय चेंडू टाकावा आणि कसं थांबवावं जयेशला. आणि खूप जोशात उत्साहात फलंदाज मात्र आहे तो तयार. जयेशच्या रूपाने चेंडू टप्पा पडून थोडा आत येतोय, मात्र कोणती चूक करत नाही फलंदाज. चेंडू धाडतोय सीमारेषे पार 4 धावेंसाठी. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त अशा ठिकाणी मारला तिथे कोणी नव्हतं. कव्हरच्या ठिकाणी जाणारा हा चेंडू 4 धावेंसाठी. कर्णधाराने एक नमूद करून घ्यायचं आहे, कारण 20 मिनिटांमध्ये आपली इनिंग पूर्ण करायची आहे. जबाबदारी आपली आहे. श्री ओमकार, जयेश कोणती दयामाय दाखवत नाही आहे. पहिलं षटक प्रगती पथावर असताना खरपूस समाचार घेतोय गोलंदाजाचा. सुभेश दबावात नक्कीच असणार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंफार बदल आणि टप्प्यामध्ये सुद्धा बदल केला गेले आहे. नक्कीच फलंदाजाला थांबवतो ह्यावेळी. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूंची जी उसळी घेतली त्यामध्येच फलंदाज बीट झाला आणि कमबॅक केलं सुभेशने ह्यावेळी. सुभेश टू जयेश, तिथे ओमकार आहे पण त्याच्या डोक्यावर टपली मारून चेंडू जातोय सीमा रेषेपार. काही करू शकत नाही कोणताही क्षेत्ररक्षक, कितीही उंच असला तरी. अशा चेंडूनी उसळी घेतली आणि कॅच सुपरमॅन व्हावं लागलं असतं. मला वाटतं ही कॅच घेण्यासाठी ओमकारला कॅच घेण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं आपण नाही पकडू शकत, आपण चौकार तरी आलो, पण खेळपट्टी आणि आउटफील्ड एवढी तेज तर्रार आहे आणि चेंडू टणाटण आहेत, थांबत नाहीयेत.
हा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू मात्र हेलिकॉप्टर फिरवला गेला आहे. षटकारासाठी खरपूस समाचार घेतलाय गोलंदाज सुबेशचा. या 6 धावेने धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचते तब्बल 26 या धावसंख्येवरती. जवळजवळ सगळे चेंडू एकट्या जयेशने खेळले आणि 26 धावा या तोडून फोडून काढल्या मी म्हणेन. कर्णधारा समोर मात्र यक्ष प्रश्न असेल. त्या मिळखतकार संघाच्या टीम मीटिंग होईल पण कमी घ्यावी हीच विनंती आहे. जर हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कमबॅक करावं लागेल. आणि ह्या ज्या टेम्पोमध्ये आपण सुसाट धावत आहात जयेश, त्याच टेम्पोमध्ये स्वार होऊन हसनीन सुद्धा धावेल यात शंका नाही. गोलंदाजाचं नाव काय? नवीन गोलंदाज नवीन फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 6चे 6 चेंडू जयेश टू सुबेश असा सामना झाला. आता मात्र हसनीन ऋतिक टू हसनीन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा, राईट आर्म राऊंड विकेट मारा आहे बहुतेक लेफ्ट हँड फलंदाजासाठी. काय डोकेदुखी असतो लेफ्ट हँड फलंदाज किंवा लेफ्ट हँड गोलंदाज. कोण यशस्वी होतोय? हा खोलात टाकलेला चेंडू फुलटॉस घेतला गेला. ओमकार तिथे आहे, लॉंग ऑफच्या दिशेने धावून येतोय, फक्त धाव देतो एक. आणि जे हसनीनला करायचं होतं तेच त्यांनी केलं, कारण जयेश कमलीच्या फॉर्म मध्ये आहे. 26 धावा कुठून काढल्यात पहिल्या षटकामध्ये. त्याला आणायचं होतं स्ट्राईक वरती. जेवढे चेंडू जयेश खेळेल तेवढं संघासाठी चांगलं आहे. सागरी गणेश थळ नक्कीच दबाव असेल कोणत्याही गोलंदाजावर, कारण आपल्या स्ट्रायकर गोलंदाजाचे त्याने अक्षरशः वाभाडे काढले आहेत या खेळपट्टीवर. कमबॅक करावं लागेल. हा आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी, दबावाची गोलंदाजी, तणावाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. खूप चेंडू बाहेर टाकला गेला आणि अवांतर धावेने दंडित केला गेला वाईट स्वरूपाने पंचांकडून. एका धावेने नक्कीच पोठडी भरतोय ती गणेश थळ संघाची बोनसच्या रूपाने. खोलात टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल. टर्निंग पॉइंट होऊ शकतो ह्या मैदानावर. असे टर्निंग पॉइंट होत आहेत आणि सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. विश्वचषक 2025 महिलांचं जे विश्वचषक झालं, हरमनप्रीत कौरने शेवटची जो कॅच पकडली होती ती अशाच पद्धतीने पकडली होती आणि फलंदाजाला बाद केलं होतं. नक्कीच जयेशची झंझावाती खेळ संपुष्ट आल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यात येईल. शंतनू ऋतिक मात्र यशस्वी झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. चेंडू पुन्हा हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाही आणि लगातारच्या 2 चेंडूवर 2 हादरे बसतायत. ते म्हणजे सागरी गणेश थळ संघाला नक्कीच दबावात जाल, कोणती शंका नाही. शंतनू आला आणि तो गेला. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो केदार. नक्कीच कमालीची भिस्त असेल केदारवर. देहबोली जर पाहिली तर नक्कीच ठाण मांडण्यासाठी आलाय खेळपट्टीवर असं दिसतोय. मोठे फटके मारण्यासाठी आलाय असं दिसतोय. जयेशनी जी कामगिरी केली तीच कामगिरी पार करण्यासाठी तो आलाय असं तरी दिसतोय. पण ऋतिक हॅट्रिक बॉलसाठी असेल. ऑन हॅट्रिक ऋतिक पहिली हॅट्रिक साजरी करेल या स्पर्धेतील. पाहूया काही क्षणातच आपल्या समोर येईल. लेन स्वरूपाचा चेंडू दिशा हेरले ती पॉइंटच्या वरून स्क्वेअर कट मारून चौकार मिळवण्यात
चा प्रयत्न यशस्वी. नक्कीच फलंदाज केदार, मी म्हटलं होतं की त्याची देहबोली जी जाणवत होती जाताना काहीतरी करून दाखवायचं आपल्या संघासाठी. जो जयेशने बेस दिलाय त्या बेसला एक मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करायचं प्रयास आहे आणि तोच प्रयास करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे केदार. चांगली गोलंदाजी करता करता ऋतिक मात्र एक खराब चेंडू टाकून जातोय. श्रुतिक, सुंदर असं नाव आहे. खोलात टाकलेला चेंडू, खूप सुरेख असा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, मात्र क्षेत्ररक्षण तिथे फंबल होतोय. मात्र एका धावेने कोणत्याही संघाला जास्त काय फरक पडत नाही. धाव संख्या ती हळूकीने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचतोय 33. दोन गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत तब्बल 33 धावा धाव फलकावर लागला. दुसरं षटक प्रगती पथावर असताना श्रुतिक तो हसनीन दुसऱ्यांदा आमने सामने बॅटची कट घेऊन चेंडू जागेवरच खेळतोय, पण रनिंग बिटवीन द विकेट. केदारला काहीतरी करून दाखवायचं आहे. आपली विकेट साबूत ठेवायची आणि धावा जमवायच्या आहेत. जीवाचा रान करून तो धावतोय आणि स्ट्राईक चेंज करतोय. दोन षटकांच्या धाव संख्या झाल्या त्यात 34. दोन गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच पहिलं महागडं षटक टाकलं गेलं होतं ते सुभेश कडून 26 धावांचं षटक. त्यानंतर कमबॅक करणार षटक आलं ते ऋतिकचं. 2 विकेट्स मिळवल्या आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. कमबॅक करणार षटक असेल, कारण ह्या मैदानावरती जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल, 4 षटकांचा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 60 ते 70 धावा धावफलकावर लागल्या पाहिजेत. नक्कीच जय हनुमान मिळकतकार संघाचा प्रणित गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट, राऊंड विकेट मारा. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय, मात्र गलथान क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असता. अनुभव दिसून येतोय गोलंदाजीमध्ये गोलंदाज प्रणितच्या. मिळकतकार संघाचा हा अनुभवी खेळाडू हसनीनला आज काय चेंडू बॅटवर येत नाही. पहिल्या चेंडू पासून धडपडत होता आणि शेवटी बॅटची कड घेऊन चेंडू विसावला गेलाय. तो क्षेत्ररक्षकाच्या हातातनी खेळ संपुष्टात येते हसनीनची. जयेश सारखी कामगिरी अजूनही कोणताही फलंदाज करू शकला नाही या खेळपट्टीवरती. ह्या मॅच मध्ये जो कळसर जो पाया रचला होता जयेशने, त्याच्यावर घर बांधताना भिंती सुद्धा कमकुवत उभ्या राहतायत मी म्हणेन. प्रणित टू मयूर आता मात्र राईट ओव्हर द विकेट मारा. स्विंगिंग गोलंदाजी, इन स्विंग चेंडू होता, मात्र कोणती दयमाय दाखवली गेली नाहीये फलंदाज मयूर कडून. तुमच्याकडे जर अनुभव असेल तर माझ्याकडे सुद्धा चातुर्य आहे, माझ्याकडे सुद्धा दिमाग आहे आणि त्या दिमागाचा वापर त्यांनी इथे केला आणि मिड विकेटच्या दिशेने एक सुंदर लाजवाब असा फटका खेळला 6 धावांसाठी. जी धाव संख्येला खीळ बसलेला होता, ते साखळदंड बांधले गेले होते ते मात्र तोडले गेले आहेत फलंदाज मयूरकडून. प्रणित मात्र दबावात असेल, कारण धावा थांबवाव्या लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्या गेल्या होत्या.
हा निगेटिव्ह स्वरूपाची गोलंदाजी होती आणि अवांतर धाव नक्कीच येईल. नक्कीच ऋषी पंचांची भूमिका निभावतो आणि योग्य निर्णय देतोय. अवांतर धाव मिळते आणि त्यानंतर येणारा हा सुरेख चेंडू, टप्पा पडून चेंडू आतमध्ये येतोय. गुडलेन स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू उसळी घेतोय आणि जो फलंदाज आहे तो फक्त स्तब्ध होऊन त्या चेंडूकडे पाहत राहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा झाल्या त्या 41. हा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, स्लोअर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, सफल झालाय. दुसरी धाव मिळेल का? क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते, मात्र धाव मिळतात फक्त एक. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर लागल्या त्या 42. पुढे टाकलेला चेंडू, काव कोणाची दिशा, वन बाउन्स बाउंड्री येते. अशा ठिकाणी मारला की जी छोटीशी अभेद फट होती किंवा चीर होती, त्या चिरेला चिरून हा चेंडू सीमारेषे पार. तीन षटकांती धाव संख्या झाल्या त्या 46. चांगली धावसंख्या म्हणून आतापर्यंत लगवण्यास यशस्वी झाले आहे, तो म्हणजे सागरी गणेश स्थळ संघ. संघाची आणि त्यांच्या अंगलट आली, कारण दरवेळा पॉवर प्ले मध्ये षटक टाकणारा अखिल आता मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला आहे. चौथा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना पहिलाच चेंडू सुरेख दर्जाचा होता, कारण नवीन नियमानुसार फलंदाज जर आपली क्रीज सोडून आतमध्ये येतो तर तेवढा वाव चान्स भेटतोय गोलंदाजाला आणि ते करणं गरजेचं होतं. अखिल हवी होतोय का? मयूरवर चांगला फेस आहे, राऊंड विकेट मारा आहे. आता शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, डीप मिड गेला, चेंडू गेला, एक धाव मिळाली. आता मात्र केदार स्ट्राईक वरती आलाय, कमालीच्या फॉर्म मध्ये आहे, धावा जमवेल संघासाठी. धाव संख्या हळू की नाही ती पुढे सरकते. ह्या अंतिम षटकामध्ये षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे. एका धावेने जास्त काही फरक पडणार नाही दोन्ही संघाला. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, बॅटची चेंडू घेऊन डायरेक्ट समालोचन कक्षामध्ये विसावण्यासाठी ह्या 4 धावा येतात आणि संघाचं अर्धशतक हे धाव फलकावर लागले 51 धावांच्या रूपाने. हाणामारीचं षटक प्रगती पथावर असताना आणखीन मोठ्या फटक्यांची गरज आहे, ती म्हणजे सागरी गणेश स्थळ संघाला, कारण समोर तगडा मिळखतकार जय हनुमान मिळखतकार संघ त्यांच्या समोर येऊन ठेपलाय. नक्कीच अपील हे उचलून घेतला आहे पंचांकडून, कारण मिडल स्टंप वरती बॅट्समन उभा आहे आमच्या समोर, सरळ नाकाच्या सरळ रेषेत तो दिसतोय आणि मधली यष्टी उखडली गेली असती जर आपण बीड झाला असाल तर. नक्कीच फलंदाज होतोय बाद. एक चांगली फलंदाजी करताना केदार स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच अंगलट येतोय.
टोटल मॅच मध्ये राहायला पाहिजे ना रे. कोण? सत्यम सत्यम नाही ना आऊट आऊट दिला अगोदरची बाउंड्री होती नंतर एलबी आऊट. शेवटच्या हाडमार षटकातील काही चेंडू येणं आहे, पण चेंडू चांगला टाकतोय आणि फक्त एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52. नक्कीच सागरी गणेश स्थळ संघाच्या पाठीराख्यांना आणि कर्णधाराला अपेक्षा होती की धावा येतील जास्त, चौकार षटकार माझे फलंदाज मारतील, पण तसं काही होत नाही. कारण कमाल लिची चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे अखिल. या स्लॉग षटकामध्ये एक शेवटचा मात्र स्वीट येतोय. षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने येणारा हा षटकार नक्कीच डोकं खाजवणारा ठरला. हा अखिलला कसा चेंडू फटका मारला मयूरने, पण मयूर पण पाहत होता. एक खराब चेंडू टाकला असता त्याचं प्रत्यंतर मी 6 धावेने करेन, आणि तेच त्याने केलं. धावसंख्या नक्की पुढे सरकली, ती जाऊन पोचली ती 58. 59 धावांचं लक्ष असेल ते जय हनुमान मिळखतकार संघासमोर. नक्कीच या पुढचं समालोचन करण्याची जबाबदारी मी आमचे ज्येष्ठ समालोचक चांगलं वक्तृत्व आहे ते म्हणजेच भुरे सरांकडे आहे. यानंतर होणारी लढत विजेत्या संघांमध्ये असणार आहे, याची नोंद घ्या. शिवबा आशिवरे संघ दुसऱ्या फेरीमध्ये येथे दाखल झालाय, तर चालू सामन्यातील विजेता संघ हा शिवबा आशिवरे या संघाविरुद्ध सामना लढणार आहे, याची नोंद घ्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पूर्वार्धाचा आपण खेळ पाहिला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 58 धावसंख्या उभारली आहे. जिंकण्यासाठी 59 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. पाहूया या 59 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करतायत जय हनुमान मिळखतकार संघ. चांगली बॅटिंग सुरुवातीला आपण पाहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी दणक्यात सुरुवात केली होती. जयेश लटच्या बॅटिंगचा झंझावात आपण पाहिला, आणि मध्ये केदारने सुद्धा चांगला खेळ केला. मयूरच्या बॅटमधून सुद्धा येथे चांगले 2 स्ट्रोक पाहायला मिळाले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिले. 58 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये. 59 धावांचं टार्गेट दिलंय. चला बॅट्समन पाठवा जय हनुमान मिळखतकार. धन्यवाद सूरज तळे.
BCC तिनविरा आयोजित स्वर्गीय गंगाराम शांताराम पाटील स्मृती चषक 2025. आजचा उद्घाटनीय दिवस, पहिल्या दिवसातील ग्रुप ए मधून ही दुसरी लढत सागरी गणेश थळ विरुद्ध जय हनुमान मिळकतकार. प्रथम फलंदाजी करत असताना 58 धावसंख्या उभारली. जिंकण्यासाठी 59 धावांचे टार्गेट आहे जय हनुमान मिळकतकार संघासमोर. स्ट्राइक एंड वरती बॅटर असेल श्रुतिक, तर नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे ओमकार ठोंबरे. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयेश लट. पाहूया जयेश लट आमदार चषक 2020-21 मध्ये मालिकावीराचा किताब बाईक जिंकली होती. तोच खेळाडू जयेश लट, एक उत्कृष्ट खेळाडू. पहिल्या चेंडूवरती खोलवर मारा, अचूक मारा, भेदक मारा, आक्रमक मारा आणि पहिल्या चेंडूवरती धाव मात्र कोणतीही धावफलकावरती लागत नाहीये. सागरी गणेश थळ संघा सुद्धा आपण पाहिला तर चांगला संघ आहे. त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. महेश सारखा एक चांगला गोलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहे. यावेळेला मात्र इनसाइड आउट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा इथे फटका. डीप कव्हर मधून येईल चेंडू, सीमारेषा बाहेर, चौकार. सुंदर फटका, ऑफस्टंपच्या बाहेर येथे चेंडू टाकला होता. सुंदररित्या इथे कव्हर ड्राईव्हचा इथे फटका फलंदाजाने खेचलाय. धावसंख्या 4 वरती पोहोचली आहे. चांगली सुरुवात. पहिला चेंडू यॉर्कर, दुसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पोलर लेनचा हा चेंडू होता, फुलचा चेंडू होता आणि त्याचा फायदा इथे मात्र फलंदाजाने उचललाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. गलीमधल्या क्षेत्ररक्षकाला इथे मात्र पॉइंट मध्ये आणलाय. पाहूया जयेशचा हा पुढील चेंडू, श्रुतिक. वन्स अगेन व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा फलंदाजाने खेळलाय. 8 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा पुरेपूर येथे फायदा फलंदाजाने उचललाय. कारण चेंडू सेम होता, चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा अगदी सेम होती आणि त्या सेम टप्प्यावरती, सेम लेंथ वरती येथे मात्र फलंदाजाने फायदा उचललाय. 8 धावा धावफलकावरती, 59 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे सुरुवात चांगली होणं अपेक्षित असणार आहे. पाहूया चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. गोलंदाज आता मात्र सफल झालाय. 2 चेंडू खराब पडल्यानंतर मात्र जयेशने कमबॅक केलाय. काय ना, जयेश हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे आणि जयेशकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता त्याने जरूर येथे मैदानावरती दाखवली. बघूया चेंडू वन्स अगेन, स्ट्रोक चांगला आहे. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जरूर येथे लगावला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आरामात केलंय. धावसंख्या 2 ने वाढते. 10 धावसंख्या धावफलकावरती पोहोचली. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे षटकातील. 2 चौकार, 2 डॉट बॉल, 1 दुहेरी धाव, असं हे पृथक्करण या षटकामध्ये आपण पाहिलं. पायलेन एंड कडून मारा करत असताना dreamscricket.in च्या माध्यमातून युट्यूब वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. बघूया चेंडू जयेशचा. वन्स अगेन श्रुतिकच्या बॅट मधून येतोय या षटकातील तिसरा चौकार. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाला चीर करत, पार करत, नो चान्स मिड ऑफ क्षेत्ररक्षकाकडे होता कारण त्याच्या डोक्यावरून येथे चौकार लगावलाय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. प्रति षटकाचं जे समीकरण होतं ते समीकरण आता मात्र जुळलंय कारण 59 धावांचं टार्गेट आहे. या 59 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करायचं म्हटलं की एक चांगली सुरुवात होणं अपेक्षित आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 45 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रति षटक 15च्या सरासरीने येथे धावा बनवाव्या लागणार आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारची होते सागरी गणेश थळ या संघाकडून. थळ म्हटलं की खऱ्या अर्थानं क्रिकेटमधले बरेचसे मोहरे आपण पाहत असतो. कारण ज्या वेळेला अलिबाग तालुक्यातील नामवंत स्पर्धांमध्ये तसेच रायगड जिल्ह्यातील नामवंत स्पर्धांमध्ये थळ गावचा संघ गाव टू गाव या फॉर्मॅटमधून खेळत असताना हसनेळ आणि फलंदाज जयेश लट या 2 खेळाडूंना आपण थळच्या गाव टू गाव फॉर्मॅटमधून खेळताना पाहत असतो.
श्री गोलंदाजीसाठी येतोय श्री साखरकर. बघूया श्री साखरकर गोलंदाजी कशा प्रकारची करतायत. थळ म्हटलं की गोलंदाजांचा भरपूर भरणा त्यांच्या गावामध्ये आहे. नवीन नवीन खेळाडू सुद्धा आपण गोलंदाजी करताना पाहतोय आणि याच थळ गावचा सुपुत्र खऱ्या अर्थानं ISPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपलं अलिबागचं नाव उज्ज्वल करणार आहे. आर्यन खारकर तोही सुद्धा अगदी कमी वयामध्ये नामवंत स्पर्धांमध्ये खेळताना आपण त्याला पाहिलंय. श्रीचा पहिला चेंडू, श्रीचा पहिला चेंडू चांगल्या दिशेवरती येथे श्रीने पहिल्या चेंडूवरती काम केलंय. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटचा काऊ कॉर्नरमध्ये येथे चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत धावसंख्या 1 ने येथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचले 15 वरती. 15 रन्स 15 धावा. अजून 44 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. चांगली लढत तेथे मित्रांनो मैदानावरती पाहायला मिळेल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. कारण 4 षटकांमध्ये बॅटिंग पिचवरती 60 धावा या खऱ्या अर्थानं रोमहर्षक सामन्याची लक्षणे जरूर दिसू शकतायत. श्रीचा हा चेंडू वाह कडक डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून चेंडू पार. षटकार चांगलं कनेक्शन झालंय. श्रुतिकच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. कारण मागील षटकामध्ये त्याने अगदी नेत्रदीपक फटके खेळले होते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा त्याने उचलला होता आणि ह्या चेंडूवरती आपण पाहतो अगदी चेंडू पठ्ठ्यात आला आणि पठ्ठ्यात आल्यानंतर मात्र श्रुतिक 6 धावांचा कार्यक्रम नक्कीच करणार आणि तो केलाय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 21 वरती. 21 रन्स 21 धावा धब्बलकावरती. पुढे चेंडू यावेळचा चेंडू श्री साखरकरचा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू लॉंग ऑफ मध्ये मारला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल आणि त्याचा फायदा फलंदाजांनी लगेच उचललाय. 2 धावांनी येते मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 23 धावा 23 रन्स. पुढे चेंडू श्रीचा सरळ बॅटने खेळलेला फटका मात्र लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एलिव्हेशन कमी मिळालं या चेंडूवरती. टायमिंग प्रॉपर आणि म्हणावं तसं झालं होतं या चेंडूवरती. लॉंग ऑन मध्ये ते मात्र चांगला झेल पकडलाय. जयेश लटने येथे झेल पकडला. फलंदाज क्रमांक पहिला श्रुतिक येथे बाद. जेहनमान मिळकतकार संघाला बसलेला हा पहिला आदरा. 23 धावा धावफलकावरती येथे लागली. वैयक्तिक 22 धावांचं योगदान येथे श्रुतिकने दिलंय. श्रुतिक बाद झाल्यानंतर प्रणित मात्रे फलंदाजीसाठी येतोय. खऱ्या अर्थानं नवीन खेळाडूंना प्रणित बद्दल नक्कीच माहिती नसेल, परंतु प्रणित ज्या वेळेला यंग होता ना 17-18 वर्षाचा जेव्हा प्रणित होता ना तेव्हा प्रणित अलिबागच्या टीममध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळायचा. कारण त्या वयामध्ये खऱ्या अर्थानं प्रणितने त्यापूर्वी तो कोलेश्वरी भाग या संघाकडून खेळायचा. अगदी अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळायची. ॲज अ बॅटिंग म्हणून, ॲज अ बॉलिंग म्हणून, ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून प्रणितने खऱ्या अर्थानं नक्की चांगल्या कामगिरी सासवणी जिराड विभागामध्ये खऱ्या अर्थानं त्याने केल्यात. पाहूया त्यानंतर थोडासा प्रॅक्टिस पासून दूर राहिला. मुंबईमध्ये जॉबला गेला आणि त्यानंतर प्रॅक्टिस पासून दूर झाल्यानंतर नक्की थोडासा खेळावरती प्रभाव पडत असतो, परंतु प्रणित येथे जरूर आपल्या मैदानावरती खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल धाव मिळाले. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या पोहोचली आहे 24 वरती. 13 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू नेहमी शेवटचा चेंडू षटकातील ना टेनिस क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी नक्कीच तो महत्त्वाचा ठरू शकतो. जर त्या चेंडूवरती सिंगल धाव आली तर बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी महत्त्वाचा असू शकतो. अवयश श्री साखरकर शेवटच्या चेंडूवरती मैदानावरती काय किमिया साकारतायत. कारण जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असणार आहे. 13 चेंडू 35 धावा. अवयश शेवटचा चेंडू या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर गोलंदाजी. ऑफ स्टंपला पीच झाल्यानंतर येथे मात्र चेंडूवरती गोलंदाजाने बोट फिरवली होती
षटकार खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय, विकेट मिळवली आहे, त्यानंतर धावांना रोख दिलाय. 24 धावा 2 षटकांचा खेळ पूर्ण. 10 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. जिंकण्यासाठी येणारे चेंडू शिल्लक 12, विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. चला, नो टीम मीटिंग, कारण आज आपल्याला भरपूर सामने अजून खेळवायचे आहेत, कारण येथे काळोख लगेच पडतो. जशी जशी आपण समुद्रकिनारीपासून दूर दूर होत जातो ना, तसा तसा काळोख मित्रांनो नक्कीच लगेच पडत असतो, कारण अंतरावरती काही मिनिटांचा फरक मित्रांनो नक्कीच जाणवतो. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज महेश कटवटे. महेशने सुद्धा आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलंय, कारण मागील 2 वर्षांमध्ये अनेक लीग स्पर्धांमध्ये महेशला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पंकज जाधवच्या टीममध्ये सुद्धा महेशची वर्णी लागली होती. पाहूया, महेशने आपल्या गोलंदाजीने समोरच्या फलंदाजांना नक्कीच नामोहरम जरूर केलंय, कारण हे षटक या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रुशियल षटक असू शकतं, कारण या षटकामध्ये जर गोलंदाजाने धावा जर रोखल्या तर येणाऱ्या षटकांमध्ये शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांवरती दबाव वाढू शकतो. महेशकडे धावा रोखण्याची नक्कीच जबाबदारी कर्णधारांनी दिली आहे. पाहूया महेशची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती व्ही शेप मध्ये खेळलेला फटका, लॉफ्टेड फटका होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 25 पर्यंत पोहोचली आहे. 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती लागली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. महेश कटवडे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पाहूया ओमकार कडून नक्कीच अपेक्षा असणार आहे, परंतु ओमकारने आतापर्यंत 3च चेंडूचा सामना केलाय. मोठा फटका अजूनही अपेक्षित आहे, परंतु इथे चांगला फटका, परंतु चेंडू गॅप मध्ये आहे. दुसरी धाव घेणार का? मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक धाव घेत काऊ कॉर्नर मध्ये चांगल्या रीतीने ते क्षेत्ररक्षक केलंय. धावसंख्या मात्र 1नेच वाढेल. धावसंख्या पोहोचले 26 वरती. 26 रन, 26 धावा, 1 गडी बाद. अजून 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 33 धावांची आवश्यकता आहे. बघूया हा चेंडू महेशच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका, कव्हरच्या दिशेने फटका. प्रणीत सुद्धा थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. चेंडू मिडल करणं गरजेचं आहे. मागील सामन्यामध्ये मंथनने चेंडू मिडल केले होते, कारण मिडल केल्यानंतर टायमिंग, ताकद या 2 गोष्टींचा योग्य मेल जर झाला तर चेंडू आरामात या मैदानावरती बाहेर जाऊ शकतो, परंतु चेंडू मिडल करणं गरजेचं आहे. चेंडू टायमिंग करणं गरजेचं आहे. बघूया महेशचा चेंडू. महेशचा पुन्हा एकदा चांगला चेंडू बनता येईल, कारण चेंडू फलंदाज हवेमध्ये न खेळता ग्राउंड स्ट्रोक खेळतात. ग्राउंड स्ट्रोक खेळून चालणार नाहीये. चेंडू हवेमध्ये मारावे लागणार आहेत. चौकार षटकारांची बात थोडी का होईना बोलावी लागणार आहे. महेशने मात्र या षटकामधील 4 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती टाकले आहेत, कारण मोठा फटका अजिबात खाल्लेला नाहीये. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू शिल्लक. आठ चेंडू 30 धावांची आवश्यकता. येथे काय घडलंय? दरवाजा इथे मात्र मोकळा ठेवला होता, आणि येथे मात्र नक्कीच ज्या पद्धतीने कुत्रा किंवा मांजर घरामध्ये पटकन घुसते, इम्रानजी बुखारी असते तर नक्कीच म्हटले असते पुढचा दरवाजा उघडा आणि मागच्या दरवाजातून झाली चोरी. फलंदाज येथे मात्र ओमकार बाद होतोय. अगदी परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. स्टंप मध्ये टाकण्याचा मित्रांनो फायदा गोलंदाजांना अधिक मिळत असतो, कारण तुम्ही वाईड यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये चेंडू वाईड जातो. त्यानंतर फलंदाजांकडे चांगल्या प्रकारे हेलिकॉप्टर स्ट्रोक सुद्धा आहेत, परंतु स्टंप मध्ये जर तुम्ही यॉर्कर टाकलात ना तर तुम्हाला चान्स मित्रांनो वाढतात, कारण LBW आणि बोल्ट या 2 विकेटचा चान्स तुम्हाला नक्कीच वाढतो. परंतु तो
परफेक्ट यॉर्कर टाकण्यासाठी मित्रांनो मेहनत जरूर घ्यावी लागते. न्यू बॅटर निखिल मैदानावरती आलाय. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदलत आहे. 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 7 बॉल 30 धावा. महेश षटकातील शेवटचा चेंडू घेऊन शेवटच्या चेंडूवरती निखिलच्या बॅट मधून आलाय भेदक आक्रमक षटकार. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा मोठा फटका जय हनुमान मिळकतकार संघासाठी मात्र उभारी देणारा हा फटका ठरतोय. ओव्हरपिच चेंडू टाकला आणि त्या ओव्हरपिच चेंडूवरती महेश वरती मात्र हल्लाबोल केलाय. निखिलने आल्या आल्या मोठ्या षटकाराने ते मात्र स्वागत केलंय. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू शिल्लक. चोवीस धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. सहा चेंडू 24 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक. गोलंदाज मयूर गोलंदाजीसाठी आलाय. मयूरने स्लॉग ओव्हर मध्ये मात्र 2 षटकार खेचले होते. संघाला धावसंख्या बनवण्यामध्ये त्याने सिंहाचा वाटा उचलला होता. आता मात्र सामना जिंकून देणार का? कारण 6 चेंडूमध्ये त्याला 24 धावा रोखायच्या आहेत. समोर फलंदाज प्रणित. बघूया प्रणित कडून मोठा फटका इथे निघणार का? प्रणितच्या पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका. चेंडू गॅप मध्ये जरूर आहे, मात्र 2 धावा घेणार का? मात्र एकच धाव घेतली जाते, कारण निखिलच्या बॅट मधून मागील षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. कारण निखिलचा कॉन्फिडन्स इथे वाढलाय. कारण मैदान गाजवायचं म्हटलं की पहिल्यांदा तुमच्याकडे चांगला आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ती ताकद असणं गरजेचं आहे. बघूया निखिल मात्र या चेंडूवरती बीट होतोय. मयूरने इथे मात्र चांगला यॉर्कर टाकलाय. चेंडू डॉट. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ आहे. जिंकण्यासाठी इथे मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र मोठा फटका खेळावा लागणार आहे. मोठा फटका मारावा लागणार आहे आणि मोठ्या फटक्यानिशीच येथे उत्तर द्यावं लागणार आहे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मयूरचा इथे मात्र भन्नाट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. यानंतर सेकंड राऊंडचा सामना पाहणार आहोत. शिवबा आशिवरे विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. या 2 संघांमध्ये सामना रंगणार आहे. बघूया मयूर पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न निखिल यांचा. निखिल यांनी येथे मात्र स्टंप दाखवलेत आणि ते स्टंप मात्र येथे उडवलेत. फलंदाज क्रमांक 3 इथे बाद. सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक, कारण जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असणार आहे. न्यू बॉलर बॅट्समन अनिकेत. अनिकेत सुद्धा या चेंडूवरती बीट झालाय. चेंडू येथे मात्र डॉट. शेवटचा चेंडू या सामन्यावरती 99% येथे मात्र विजय मिळवण्यामध्ये यश मिळवलंय. 1% इथे मात्र विजय बाकी आहे, कारण एका चेंडूमध्ये 23 धावा खूपच कठीण आव्हान असणार आहे. पाहूया हा चेंडू.
शेवटच्या चेंडूवरती येते मात्र चेंडू हवेत, परंतु येथे मात्र कॅच झालेला नाहीये. परंतु येथे मात्र आरामात सामना सागरी गणेश थळ या संघाने जिंकलाय. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. तत्पूर्वी टॉस साठी या 26 धावा बनवणारा जयेश लट ठरतोय या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी. मी विनंती करतोय जयेश लटला